आज आम्ही चाललो होतो उरणला. परीची मावशी तिला घ्यायला आली होती, म्हणजे आम्हाला दोघींना घेण्यासाठी आली होती. कार घेऊन आली होती परीसाठी स्पेशल. पहिले डीमार्टला गेली, सामान वगैरे घेतलं आणि मग ती आम्हाला घेण्यासाठी आली होती. मस्त जेवलो वगैरे आणि निघालो. परी बघा कशी दिसते, चष्मा वगैरे घालून मस्तपैकी. नंतर गाडीमध्ये मस्त गाणे लावले होते. परी आणि तिचे काका मस्त असे नाचत होते आणि गाणे ऐकत ऐकत आम्ही हळूहळू निघालो उरणसाठी. तिकडून बघा, हा आहे शितू. नुसता फोन पाहिजे त्याला. त्याला बघाल ना तुम्ही कधी पण त्याच्या हातात तुम्हाला फोनच दिसेल. तिकडून आम्ही उरणसाठी निघालोच होतो, म्हणजे उरणला पोचलोच होतो, तर असा पाऊस चालू झाला होता. जास्त जोरात नव्हता, रिमझिम रिमझिम पडत होता. मग CNG साठी थांबलो होतो. तर परी आणि तिची मावशी मस्तपैकी एन्जॉय करत होते. परीला असं वरती गेलं ना तर खूप आवडतं, हसत राहते नुसती. आणि फायनली पोचलो आम्ही करंजा. म्हणजे बहीण माझी करंजाला राहते उरणला. तुम्ही उरणचे असाल तर तुम्हाला माहीत असेल. समुद्र जवळ असल्यामुळे तिकडचं वातावरण कसं असं थंड थंड असतं. मस्त वाटतं तिकडे गेल्यावरती मला पण. आणि परी फर्स्ट टाइम चालली होती तिच्या घरी. तिच्या इथे समोरच विहीर आहे, तिथे लोक कपडे पण धुतात आणि पियाचं पाणी पण आहे ते. फायनली पोचलो आम्ही तिच्या घरी. आम्ही घराच्या इथे पोचताच ती पुढे जाऊन तिने परीवरून पाणी वगैरे काढलं होतं. आणि मग आम्ही तिच्या घरी एंट्री केली. फर्स्ट टाइम परी गेली होती तिच्या घरी. बघा परी आमची कशी लाजल्या बघते. संध्याकाळ झाली होती. दीदीच्या मस्त अशा मैत्रिणी येऊन बसल्या होत्या बाहेर. परीलाही ती घेऊन बसली होती बाहेर दीदी. आणि भावार्थाने बत्ती वगैरे लावली आणि इथेच ब्लॉग एंड.